नवी मुंबईत ठाण्याचं राजकारण सध्या गणेश नाईक गाजवत आहे आणि गणेश नाईकचा प्रत्येक शब्द आणि शब्द तोलावा आणि मापावा अशा प्रकारे ते टाकत आहे. फडणवीसांनी गणेश नाईकांना शांत केलंय का? नाही ना. याचा अर्थ गणेश नाईक जे बोलत आहेत ते फडणवीसांना हवंय तेच बोलत आहेत. कसा भ्रष्टाचार चालू आहे या दोन महानगरपालिकांमध्ये आणि सरकारमध्ये हे एक मंत्री उघडपणे बोलतोय, बेधडकपणे बोलतोय, बेपर्वा होऊन बोलतोय. अशा धाडसी माणसाचा गौरव केलाच पाहिजे. भ्रष्टाचारांचा टांगा पलटी करायला हायकमांडची गरज लागत नाही. माझ्या हातात असतं तर मी आजच्या सभेचं अध्यक्षस्थान गणेश नाईकांना दिलं असतं. खरं म्हणजे नवी मुंबईत ठाण्याचं राजकारण सध्या गणेश नाईक गाजवत आहे आणि गणेश नाईकचा प्रत्येक शब्द आणि शब्द तोलावा आणि मापावा अशा प्रकारे ते टाकत आहे. आत्ताच मी त्यांचं एक मुलाखत ऐकत होतो. गणेश नाईक काय चुकीचं सांगतायत? भ्रष्टाचार ज्या पद्धतीने या दोन शहरात केला गेला, गणेश नाईक म्हणतात तुम्हाला तुरुंगात जावं लागेल ह्या लोकांना एक दिवस. खरं आहे ते. ह्या लोकांना तुरुंगात जावंच लागेल. हे कोण सांगतंय? तर फडणवीस यांच्या कॅबिनेटमधला भारतीय जनता पक्षाचा एक मंत्री सांगतोय. कोणाविषयी सांगतोय? तर फडणवीस कॅबिनेटमध्ये जे डेप्युटी सीएम आहेत त्यांच्याविषयी सांगतोय. फडणवीसांनी गणेश नाईकांना शांत केलंय का? नाही ना. याचा अर्थ गणेश नाईक जे बोलत आहेत ते फडणवीसांना हवंय तेच बोलत आहेत. कळलं? लवकरच आम्ही गणेश नाईकांचा नागरी सत्कार करणार आहोत. का करू नये? एक माणूस बेधडकपणे काही सत्य सांगतोय जे आम्ही सांगतो, पण सरकारमध्ये असलेली व्यक्ती सांगते. एक व्यक्ती. कसा भ्रष्टाचार चालू आहे या दोन महानगरपालिकांमध्ये आणि सरकारमध्ये हे एक मंत्री उघडपणे बोलतोय, बेधडकपणे बोलतोय, बेपर्वा होऊन बोलतोय. अशा धाडसी माणसाचा गौरव केलाच पाहिजे आणि जनतेने केला पाहिजे. जनतेने केला पाहिजे. मी काय चुकीचं बोलत नाहीये ना. गणेश नाईक जे सांगतायत ते महाराष्ट्रानं ऐकलेलं आहे आणि महाराष्ट्राला पटलेलं आहे. गणेश नाईक जे म्हणतायत की मला हायकमांडनं परवानगी द्यावी, मी यांचा टांगा पलटी करेन. माझं गणेश नाईकांना असं आव्हान आहे, तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात, आपण पूर्वी शिवसेनेमध्ये सुद्धा होता, आपण शरद पवार साहेबांबरोबर सुद्धा काम केलं आहे. भ्रष्टाचारांचा टांगा पलटी करायला हायकमांडची गरज लागत नाही. हे आपला एक अंतरात्मा आपल्याला सांगतो की आपल्याला लढाई केली पाहिजे भ्रष्टाचाराविरुद्ध. गणेश नाईकांनी ती केली पाहिजे. त्यांच्यात ती क्षमता आहे.